नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही महादेवाची रेडी रांगोळी कशी बनवायची ते. सर्वात आधी आपण रेडी रांगोळी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागेल ते पाहू. आपल्याला OHP शीट लागणार आहे. ही OHP शीट 100 मायक्रॉनची आहे. त्यानंतर जी डिझाईन बनवायची आहे त्या डिझाईनचं मी इथे प्रिंटआउट काढून घेतले. तुम्ही हाताने सुद्धा डिझाईन काढू शकता. आपण रांगोळी चिटकवण्यासाठी या फॅब्रिक ग्लूचा वापर करणार आहोत. त्यानंतर आपल्याला लागणार आहेत रांगोळीचे कलर्स आणि फिनिशिंगसाठी आपण ॲक्रेलिक कलरचा वापर करणार आहोत. डिझाईन OHP शीटवर ट्रेस करण्यासाठी मार्कर पेन लागेल, पेंटिंग ब्रश, आपण काही 3D आउटलाइनरचा सुद्धा वापर करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करू. तर सर्वात प्रथम आपण प्रिंट काढून घेतलेलं कागद ठेवलं आणि त्यावरती OHP शीट ठेवून घेतलं. त्यावर मार्करच्या सहाय्याने ती डिझाईन ट्रेस करून घ्यायची. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पूर्ण डिझाईन व्यवस्थित ट्रेस करून घ्या. आता एक बॉटल घेऊ आणि त्यामध्ये फॅब्रिक ग्लू आणि पाणी या दोघांचं मिश्रण बनवून घेऊया. फॅब्रिक ग्लू आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता हे बनवलेलं फॅब्रिक ग्लूचं मिश्रण आपण OHP शीटवर ट्रेस केलेल्या डिझाईनवरती व्यवस्थित लावून घेऊ. डिझाईनच्या एक एक पार्टवर आपण ग्लू लावणार आहोत, एकदाच सर्व ठिकाणी नाही लावणार आहोत. आणि त्यानंतर रांगोळी टाकून घ्यायची. नंतर त्यावर पेपर ठेवून व्यवस्थित प्रेस करून घेऊ, जेणेकरून रांगोळी व्यवस्थित चिटकेल आणि एक्स्ट्राची रांगोळी काढून घेऊ. आता अशाच पद्धतीने डिझाईनच्या एकेका पार्टवरती व्यवस्थित ग्लू लावून रांगोळी टाकून घेऊ. रेडी रांगोळी बनवताना ग्लू एकदाच सर्व ठिकाणी नका लावू. त्यामुळे काय होतं की कलर्स मिक्स होतात. त्यामुळे एका वेळी एकच कलर टाकायचं. आपला पहिला लेअर झाला आहे. तुम्ही पाहू शकता की एका लेअरमध्ये पूर्ण व्यवस्थित रांगोळी लागत नाही, काही ठिकाणी गॅप दिसतो आणि त्यामुळेच आपण सेकंड लेअर करतो. खूप जणांचा प्रश्न होता की सेकंड लेअर का करायचं, तर यामुळेच की एका लेअरमध्ये रांगोळी व्यवस्थित चिटकत नाही, खूप गॅप दिसतो आणि हे गॅप भरून काढण्यासाठीच आपण सेकंड लेअर करतो. आणि सेकंड लेअर करण्यापूर्वी रांगोळी व्यवस्थित वाळू द्यायची आणि मग त्यानंतरच आपण सेकंड लेअरला सुरुवात करणार आहोत. सेकंड लेअरची प्रोसेस पहिल्या लेअर सारखीच आहे. आधी आपल्याला ग्लू अप्लाय करून घ्यायचा आहे आणि त्यावरती रांगोळी टाकून घ्यायची आहे व पेपरच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित प्रेस करून एक्स्ट्राची असलेली रांगोळी काढून घ्यायची. सो अशाच पद्धतीने आपण सेकंड लेअर पूर्ण करणार आहोत. पाहू शकता की पहिली लेअर केल्याच्या नंतर आणि दुसरी लेअर केल्याच्या नंतर किती डिफरन्स येतो ते. आता रांगोळी व्यवस्थित चिटकलेली आहे, कुठेही गॅप तुम्हाला दिसणार नाही आणि त्यामुळेच आपली रेडी रांगोळी ही खूप उठून दिसते. यानंतर परत थोडा वेळ वाट पाहून रांगोळी व्यवस्थित वाळू द्यायची आणि त्यानंतरच आपण फिनिशिंगला सुरुवात करणार आहोत. रेडी रांगोळीमध्ये जेव्हा आपण लाईट कलर वापरतो रांगोळीचे, तेव्हा ग्लूमुळे असे काही पॅचेस दिसतात. त्यावरती रांगोळी एकसारख्या कलरची नाही दिसत आणि त्यामुळेच आपण यावरती ॲक्रेलिक कलरने डबल कलर करणार आहोत. त्यामुळे काय होतं, कलरमुळे जे दिसणारे पॅचेस आहेत ते नाही दिसत. रेडी रांगोळीमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याची फिनिशिंग. तुम्ही कलरच्या सहाय्याने जेवढी फिनिशिंग करू शकता तेवढी ती रांगोळी आकर्षक दिसते. पहिल्या आणि सेकंड लेअरमध्ये जर रांगोळी मिक्स झाली असेल, कलर मिक्स झाला असेल, तर तुम्ही फिनिशिंगच्या वेळेस ते व्यवस्थित करू शकता. त्यामुळे फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट आहे. रांगोळीमध्ये काही वेळेस खूप छोट्या प्रमाणात कलर टाकावे लागतात, जसं की मी आता बोटांना रेड कलर देत आहे. तर अशा ठिकाणी रांगोळीचे कलर न वापरता तुम्ही डायरेक्ट ॲक्रेलिक कलरच्या सहाय्याने ते फिनिशिंग शेवटी करू शकता. आता इथं मी 3D आउटलाइनरचा वापर करत आहे आणि अशा पद्धतीने आपली ही रेडी रांगोळी तयार झाली आहे. पाहू शकता किती सुंदर आहे. फिनिशिंगसुद्धा खूप छान आलेली आहे. तुम्ही हे नक्की घरी ट्राय करा. या व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.